Hello friends and welcome back to my channel. Today we are going to start a new topic and that is the practice set number 12. Practice set number 12 मध्ये आपल्याला शिकायचं आहे मल्टिप्लिकेशन ऑफ टू फ्रॅक्शन्स. आता फ्रॅक्शनचं ॲडिशन पाहिलं, सबस्ट्रॅक्शन पाहिलं, आता आपल्याला बघायचं आहे मल्टिप्लिकेशन. हाऊ टू मल्टिप्लाय द टू फ्रॅक्शन्स. आता याला जे आहे ना ही सर्वात सोपी पद्धत आहे असं मी मानेल ॲज कम्पेअर टू ॲडिशन, ॲज कम्पेअर टू सबस्ट्रॅक्शन अँड ॲज कम्पेअर टू ऑल्सो द डिव्हिजनमध्ये सुद्धा 2 स्टेप करावं लागतं. मल्टिप्लिकेशनचं तसं काहीच नाही. मल्टिप्लिकेशन डायरेक्ट चालू होऊन जातं, डायरेक्ट दनादन मल्टिप्लाय होऊन जाते नंबर्स. ती जेणेकरून आहे ना आन्सर जे आहे ते सोपं येतं. आय विल से की तुम्हाला फक्त टेबल्स यायला पाहिजे. टेबल्स जर येत असेल ना तर हे जे मल्टिप्लिकेशन आहे हे खूप सोपं आहे. तर आय थिंक लेट्स स्टार्टेड विदाउट गेटिंग अ टाईमपास. हे माझ्या हिशोबाने मला हे सोपं जातं, कारण की जेव्हा मी शिकत होते लहानपणी तेव्हा हे मला इझी जायचं. सो तुम्ही तुमच्यानुसार सांगा की तुम्हाला ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन का डिव्हिजन काय चांगलं वाटतं ते. सो लेट्स स्टार्टेड. याच्यामध्ये ना सिम्पल एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, चिन्ह मल्टिप्लायचं, पण नंबर्स मल्टिप्लाय होतात समोरासमोरचे. म्हणजे 7 मल्टिप्लाय होणार 1 सोबत, 5 मल्टिप्लाय होणार 4 सोबत. बस. म्हणजे कसं मी तुम्हाला कम्प्लीट स्टेप दाखवते. 7 मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल टू 5 मल्टिप्लाय बाय 4. 7 1 7 आणि 7 चौक 28. दिस द सिम्पल वे. नेक्स्ट इज काय करायचं आहे, खूप सिम्पल आहे. समोरचे नंबर घ्यायचे. आता याच्या समोर कोण राहतं 2, 7च्या समोर कोण राहतो 5. समोरासमोर मल्टिप्लाय करून टाकायचं. 6 मल्टिप्लाय बाय 2, 7 मल्टिप्लाय बाय 5, दॅट इज 7 2 12, 7 5 35. नेक्स्ट. ओके, आता याच्यामध्ये आणखीन एक छोटीशी स्टेप आहे बरं का. तर ती स्टेप मी तुम्हाला पुढच्या हळूहळू गणितामध्ये सांगाल. सध्याला ते एवढंच लक्षात ठेवा, ठीक आहे. व्हेरी सिम्पल. दॅट इज 5 मल्टिप्लाय बाय 4 अँड 9 मल्टिप्लाय बाय 9. काही घेणं देणं नाही. डिनोमिनेटर सेम आहे, डिनोमिनेटर वेगळे, सेम करायचे नाही करायचे काहीच नाही. डायरेक्ट मल्टिप्लाय करायचे. समोरासमोरचे नंबर काय करायचे, डायरेक्ट मल्टिप्लाय करायचे. पण मधी कोणतं चिन्ह पाहिजे, मल्टिप्लिकेशनचं, ॲडिशनचं, सबस्ट्रॅक्शनचं, डिव्हिजनचं नाही. तर हे काही रूल्स असतात, तर ते लक्षात ठेवले की हे जे चॅप्टर आहे हे इझी जातात. 5 गुणिले 4 5 चौक 20, 9 9 81. नेक्स्ट इज 4 मल्टिप्लाय विथ 2 अँड 11 मल्टिप्लाय विथ 7. 4 2 8 आणि 11 7 77. दिस इज द वे. नेक्स्ट इज 1 मल्टिप्लाय विथ 7 अँड 5 मल्टिप्लाय विथ 2, दॅट इज 7 1 7 आणि 5 2 10. आता या गणितामध्ये बघा, हे सगळे मल्टिप्लिकेशनमध्ये ओके, हे सगळे मल्टिप्लायमध्ये आहे. बट हा डिवाइड आहे याच्यासोबत आणि हा डिवाइड आहे याच्यासोबत, परंतु हे न्यूमरेटरला नंबर्स आहेत आणि हे डिनॉमिनेटर्सला नंबर आहेत. हे लक्षात घ्या की हा 7 ना या 7 सोबत डिव्हिजनमध्ये. मग आपण असं करू शकतो का, जर ना हे एकमेकांच्या पाड्यामध्ये येत असेल ना, यांना आधी डिवाइड करून टाकायचं, भाग देऊन टाकायचं. 7 1 7 7 1 7, 7 7 कटला. आता काय उरलं, 9 मल्टिप्लाय विथ इकडं कोण उरला 1 आणि 1 मल्टिप्लाय विथ इकडं कोण उरला 8. 9 1 जा 9 आणि 8 1 जा 8. हीच गोष्ट आहे बस. याच्या पलीकडं मल्टिप्लिकेशनमध्ये काहीच नाही आहे. जर आडव्यामध्ये कोणते नंबर कटत असतील तर ते काटायचे. कटले ओके, मग त्याचं मल्टिप्लिकेशन जे काही उरलं त्याच्यासोबत करायचं. आता इथं 1 उरला म्हणून मी 1 सोबत काय केलं, 9ने मल्टिप्लाय केलं आणि खाली 8ने मल्टिप्लाय केलं. 9 1 जा 9 आणि 8 1 जा 8, म्हणून माझा आन्सर 9/8 आलं. नाही समजलं ना काहीच, डायरेक्ट मल्टिप्लाय केलं तरीही चालतं. पण ते डिपेंड करतं की आता शिक्षक तुम्हाला मार्क्स देतील नाही देतील. बट काही नाही लिहिण्यापेक्षा पेपरमध्ये तुम्ही बरोबर का होईना ते लिहून जरी आलं तरी चालतं. पण ही स्टेप लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ही स्टेप आहे, ओरिजिनली ही स्टेप आहे, पण तुम्हाला एक साईडचा रस्ता सांगितला की नाही समजायला काही कट होते वगैरे, तरी मार्क्स जे आहे ते माझ्या हिशोबाने भेटतात. नाही भेटत तर ते टीचर्स. ओके, सो लेट्स स्टार्ट. 5 इज कटेड विथ 5. आता असं नका समजू की सेम नंबर आहे म्हणून कट केला, ते तर आहेच आहे. 5 1 5 आणि 5 1 5. परंतु समजा इथे 10 असले असते तर मग काय केलं असतं, 5 1 5 आणि इकडं काय केलं असतं 2 लिहावं लागलं असतं, 5 2 10. पण इथं 5 5 आहे म्हणून कट झाले.
6 कट विथ 6. का बरं? कारण ते डिव्हिजनमध्ये एकमेकांसोबत, म्हणून मला हे काय करावं लागले, कटआउट करावं लागले. तर काय काय उरलं, 1 मल्टिप्लाय विथ 1 आणि इकडे 1 मल्टिप्लाय विथ 1. 1 म्हणजे 1. कम्प्लीट आन्सर इज 1. इथं काही कटतं का? नाही. मग डायरेक्ट करायचं इथं. 6 मल्टिप्लाय विथ 3 अँड 17 मल्टिप्लाय विथ 2. 7 त्रिक 18 आणि 17 1 17 17 2 34. दॅट इज द वे. अशा पद्धतीने काय झालं, इथंचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते सिम्प्लिफाय झालं. The next is Ashok Rao planted the bananas on 2/7 of his field of 21 acres. What is the area of the banana plantation? ठीक आहे, अशोकराव प्लांटेड. सर्वात आधी अशोकरावनी काय केलं, बनाना म्हणजे केळी प्लांट केले त्याच्या शेतामध्ये. दॅट इज 2/7 पार्टमध्ये केळी प्लांट केली. ठीक आहे, आणि 21 एकर त्याची काय आहे, शेती आहे. तर आपण लिहूया की अशोकरावने किती प्लांट केलं बनाना. अशोकराव planted bananas is equal to, that is a 2/7. Okay. Field is equal to, field आहे त्याची 21 एकरची. ठीक आहे, this is 21 acres. ओके, आता सिम्पल. किती त्यांनी प्रश्न काय विचारला, व्हॉट इज एरिया ऑफ द बनाना प्लांटेशन. बनाना किती एरियामध्ये पसरवलेला आहे. देअरफॉर प्लांटेशन इज इक्वल टू 21/1 मल्टिप्लाय विथ 2/7. नेहमी लक्षात ठेवा, 21 आहे त्याच्या खाली ऑलवेज 1 असतो. सो लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो. इथं गरज आहे म्हणून मी इथं 1 लिहिला. ओके, द नेक्स्ट इज सिम्पली समोरासमोर मल्टिप्लाय. 21 इंटू 2 दॅट इज अ 2. 21 22 42 अँड 7 1 7. दॅट इज 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, 7 6 42. काय, एकर्स. म्हणजे काय काढलं आपण, त्यांनी 6 एकरमध्ये बनाना प्लांटेशन केलं. फ्रॅक्शनमध्ये आन्सर दिलं त्यांनी. आन्सर आपल्याला प्रॉपर नंबरमध्ये विचारलं तर काय करावं लागलं, एकर्स मल्टिप्लाय विथ तो जो पार्ट होता 2/7 त्याच्यासोबत मल्टिप्लाय केलं तर आपल्याला एक्झॅक्ट आन्सर भेटलं की किती एकर्समध्ये बनाना प्लांटेशन त्याने केलेलं आहे. सिम्पल. इथं कम्प्लीट आन्सर येईल. कसं येईल कम्प्लीट आन्सर, अशोकराव planted banana in 6 acres. Okay, so that is okay. आय होप तुम्हाला प्रॅक्टिस सेट नंबर 12 जो आहे तो लक्षात आला असेल. इथं प्रॅक्टिस सेट नंबर 12 जो आहे संपलेला आहे. कन्सेप्ट खूप सोपा आहे, इझी आहे आणि आय विल से की फुकटचे मार्क्स आहे याच्यामध्ये जास्त काही हे करण्याची गरज नाही आहे. इथं स्टारवाला जो क्वेश्चन आहे तो मी घेतलेला नाही आहे, इट इज अन ऑप्शनल. पण तरीसुद्धा जर तुम्हाला स्टारवाले क्वेश्चन्सचे आन्सर पाहिजे असेल तर ऑफकोर्स सेंड मी इन कमेंट सेक्शन. कारण स्टारवाला क्वेश्चन हा याच्या आधीसुद्धा होता प्रॅक्टिस सेट नंबर 10मध्ये, तो सुद्धा घेतलेला नाही आहे. इफ यू वॉन्ट द सोल्युशन ऑफ दिस यू कॅन राईट इन द कमेंट सेक्शन. व्हिडिओ आवडला असेल, कन्सेप्ट क्लिअर झाला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज.